श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओज मिळतील. आणि स्वामी भक्तांनो, हा गोड संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. आज तुम्हाला स्वामी संदेशाचा अनुभव येईल आणि लवकरच तुमच्या मनात असलेली गोष्ट तुमच्या जवळ येईल. त्यामुळे हा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या. स्वामी सांगतात, जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमुटभर दुःखाने कोसळू नको बाळा. दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं पण कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना सोसून बघ. जीवन मरण एक कोडं असतं, जाता जाता एवढं कोडं नक्कीच बाळा तू सोडून बघ. आणि या जीवनाचा अनुभव तुला नक्कीच येईल. आणि माझं नाव कायम तुझ्या मुखात राहू दे. मी तुझ्या कायम पाठीशी राहील आणि कायम तुझ्या सोबत राहील. हे अभयवचन मी तुला देतो, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि हो, आहे मी स्वामी भक्त. स्वामींमुळे माझ्या जीवनाला अर्थ. त्यांच्या छत्रछायेशिवाय बाकी सगळे व्यर्थ. मी आहे स्वामी भक्त. आणि मित्रांनो, तुमचाही स्वामींवर असाच विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आहे एक स्वामी भक्त आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, म्हणून आपलं पण चांगलं होईलच. कारण स्वामींना माहिती आहे की मी कधीच आपण कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी आपण करणारही नाही. कारण आपल्या मनात चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगलं आपण सर्वांचं बघत असतो. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम आहेत, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगताही येत नाही. हे तितकंच कराय. आणि संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारस नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा या जगामध्ये नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे. आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. भिवू नकोस. स्वामी माऊली खंबीर उभे आहेत तुझ्या पाठीशी आणि स्वामी माऊलीच तुला आधार देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिक बाळा. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते. कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त एवढंच दिसते की कोण चुकलेला आहे आणि कोण खाली आहे आणि कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत आहे. असंच फक्त त्या अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला दिसत असतं. मित्रांनो, देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळे देत असतात आणि एकमेकांना देत असतात. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे. आणि जे आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळत असते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा पडत नाही. आणि त्याच्यासोबत स्वामी कायम त्याच्या पाठीशी राहतात आणि त्याची साथ देत राहतात. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड आणि चिंचा आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा असो. आणि तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष फक्त कर्माचा आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते एकदा का आपल्या लक्षात आलं तर आपण देवाची मनोभावे आणि निर्मळ मनाने सेवा नक्कीच करू. नको सोसो असा दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरंगीचे भाव. तू नक्कीच जिंकणार आयुष्याचा डाव. स्वामीच तारतील ती भवसारगाची नाव. आणि तीच नाव तारण्यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात आले आहेत. आणि स्वामींची आपली भेट झाली आहे. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. हे लक्षात आलं पाहिजे. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेवा, त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच तुम्हाला मिळेल आणि ते मिळूनच राहील. देव आणि मन दिसत नाही म्हणूनच ते अनमोल आहे. आणि आपलं मनही तसं निर्मळ तुम्ही ठेवा. आणि भावसागरात तुमच्या त्या मनाच्या प्रत्येक माणसाला अगदी कोमलतेने ठेवा. नक्कीच मित्रांनो, तसंच त्याच निर्मळ मनाने स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. आपल्या संघर्ष काळात
संयम हाच एक रस्ता आहे, तो फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे असं आपण फक्त ठामपणे विश्वासात म्हणायला हवं आणि त्या कृती आपण करायला हव्या. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावं लागत असतं आणि आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम घेतो आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे आणि त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं आणि ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो आणि तो असायलाही हवा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि उरणार देखील नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते आणि ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागत असतं आणि तेच आपण पुसलं पाहिजे आणि त्याच पुसणाऱ्यालाच मग जग हे सुंदर दिसत असतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द विसरत नाही, हे खरं आहे. स्वामी आमचे गुरु आहेत आणि इथून आमचं आयुष्य आणि आमचं अस्तित्व हे सुरू होत असतं. नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते फक्त आपण त्यांच्या भक्ती करून ते घेऊ शकतो. आता लक्षात ठेवा, संकटे येतील पण तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. फक्त चांगल्या मार्गावर चालत राहा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच शक्ती आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही ठेवल्या पाहिजे आणि भक्ती विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते ना की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही, हे तितकंच खरं आहे. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधानी ही निसर्गाची संपत्ती आहे आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना तो खरंच सुखी असतो. जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशील त्याविनं तू स्वामी भक्त, कितीदा दिला तिले बोल त्यानीच साथ. आणि नको डगमगू स्वामी देतील साथ, स्वामी देतील साथ. आणि अशा काळांमध्ये स्वामी नक्कीच आपल्याला साथ देतात. फक्त आपण न डगमगता आपण फक्त स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला सर्व काही चांगल्या गोष्टी सांगत जाईल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही ना, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. आणि भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको कमजोर, तुझी वेळ आहे, तू नाहीस आणि तू कधी कमजोरही होऊ नकोस. संकटे येतील तेव्हा गुरुवचन नक्कीच तुम्ही पाळलं पाहिजे आणि गुरूंची सेवा केली पाहिजे. किती गायले तुझे भजन तरी भरत नाही रे माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आणि असेच दर्शन मला दररोज हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा दृष्टिकोन हा चांगला ठेवायचा आहे आणि प्रत्येक विषयी हा मनामध्ये कधीही संशय नाही आणि कधी कडवटपणा ठेवायचा नाहीये. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढा देतो ना की मग तुम्हाला सर्व काही मिळून जातं आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी न मागताही मिळतात. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही तर तुमच्या चरणाशी आहे. आणि कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला भरपूर पुढे घेऊन जात असते. संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू तुमच्या बाजूने मांडतील आणि नक्कीच ते तुमच्या पाठीशी राहतील. तसेच स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच राहतील. आता वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं, आणि कळण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वामी भक्तीत असावं लागतं आणि स्वामी भक्ती करावी लागत असते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात आणि आपण फक्त त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. तुझी वेळ पण लवकर येणार आहे हे लक्षात घे. बाळा, स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना
आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते आणि ती किंमत एकदा मोजली मग आपल्याला सर्व काही गोष्टी या चांगल्यापणाने मिळत असतात. अडचणीत असताना आपल्याला जर स्वामींचे नामस्मरण झाले किंवा स्वामी आठवले तर समजून जा की तुमची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि स्वामी तुमच्यावर कृपा नक्कीच करत आहेत. स्वामी म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही आणि कधीच ते माघारी फिरत नाही. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तुम्हाला बदल करावायचा असेल तर तो नक्कीच होईल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नादारच नाही व्हायचं आणि भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते म्हणून आपण स्वतः हिरा आहोत असं आपण स्वतःला समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते हे लक्षात घ्या. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होते आणि मग फक्त त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण ते सुटणारे असतात आणि ते स्वामी सोडून टाकत असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून पाणी नकळत येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून तुम्ही सर्व काही तुम्हाला आता याच्या पुढे मिळणार आहे असे समजून पुढे चालत राहिले पाहिजे. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः ऐकतोय आणि त्याचे कर्माचे फळ मी स्वतः तुम्हाला देणार आहे. म्हणून मित्रांनो, 100 याग केले म्हणजे इंद्र होतो आणि इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आहे आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे. शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूत 1000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली आहे त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ असे म्हणतात. आणि स्वामी समर्थ सर्वीकडे असतात, फक्त त्यांची आठवण काढा. नक्कीच तुमच्या मदतीला ते धावून येतील आणि पळत येतील. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही तर मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना तर कितीही मोठी वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतच असतो आणि त्यातून मार्ग निघणार ना मग तुम्हाला सर्व काही मिळतही असतं. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलट. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम नक्कीच केलं जातं. हे जे कलियुग चालू झालं आहे म्हणून तुम्हाला यात पैसेही नक्कीच कमवावे लागतील. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या स्वामींच्यावर किती विश्वास आहे ना याच्यावर तुम्ही किती काय मिळवू शकता हे अवलंबून असतं. म्हणून तुमचा विश्वासात ठाम आणि निर्मळ मनाने तुम्ही ठेवला पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतात. जे झाले आहे ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. फक्त एवढ्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण त्याने तुला या जगात पाठवलं आहे ना त्यालाच तुझी जास्त काळजी आहे हे लक्षात ठेव असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच होते. म्हणून वाणी चांगली ठेवा, व्यवहार सगळ्यांचे चांगलेच करा आणि नक्कीच तुमचे विचारही तुमच्या मनाप्रमाणे चांगलेच असायला हवेत आणि कर्म तुमचे नेहमीच चांगले असायला हवेत. म्हणून या चारही गोष्टी तुम्ही अगदी मनापासून आणि चांगल्या करायला हव्या. कर्म जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा करा तरी कर्म एक कर्म असतं आणि ते आज ना उद्या भोगावेच लागत असतं. हे मात्र तितकंच खरं आहे. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंधळीत टाकत असतात आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला. फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास आपला असायला हवा. काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. मग असंच असतं. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ना ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे. बस एवढंच तुम्ही करा. मग बघा
तुमच्याकडे कशी माणसं खेचली जातात. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडतो. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे, कारण तीच व्यक्ती तुमच्या जवळची आहे. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल ना तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल, तेव्हा आनंद व्हायला हवा, भीती नव्हे. कारण आपण चांगले कर्म करायला हवीत, चुकीची नाही. अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. आणि मग म्हणून आपल्याला कोण साथ देते त्याला शेवटपर्यंत साथ द्यायला शिका. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यावर त्या ठिकाणी पुढची चर्चाही ना तुमचीच रंगणार आहे आणि तुमच्याबद्दलच सगळे बोलणार आहेत. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी जर भाजली ना आणि जर गरम केली ना तर त्याचप्रमाणे ती चांगली लागते आणि छान लागते. मग तसंच जीवनातही नाती ही दोघांकडून मिळाली ना आणि दोघांकडून जर प्रेम मिळालं ना तरच ती निभावली जातात आणि तरच ती चांगली राहतात. हेही लक्षात ठेवा. चांगले विचार आणि चांगली भावना ही आयुष्याची खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. फक्त स्वतःला नशीबवान समजा, कारण तुम्हाला याच्या पुढे जे संकट आता येत आहेत ना त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि संधी मिळणार आहेत आणि तुम्हाला देव तितकंच वरती घेऊन जाणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या मनाचा दरवाजा, हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील. फक्त स्वामींना आततेने साथ घाला, ते सर्व काही तुमच्यासाठी करतील. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुम्ही सोडवू शकता, म्हणून ती तुम्ही तुमची सोडवली पाहिजे. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावता मंदिरात. मग असं चालत नाही. आणि स्वामी तसे आपल्याला म्हणतात, देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, कारण तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही, कारण घरचे आपल्यासाठी सगळं काही मागत असतात. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यातच समाधान माना. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते देणे भागच पडेल. हे नियती आहे आणि हेच कर्म आहे. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे हे आहे. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी चांगले आहे ना आणि पुढे टिकून राहील ना ते तुमच्यासाठी ते देव देत असतो. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून तुम्ही मंदिरात जावा आणि देवाकडे एकच प्रार्थना करा, देवा आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा आणि सगळ्यांना चांगलं आयुष्य द्या. हेच तुम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्या कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्त्वाचं असतं आणि मग आपल्याला तो निर्णय तिथे घ्यावा लागत असतो. मित्रांनो, तसंही गीतेमध्ये लिहिलं आहे, अंत ही आरंभ है, वासना ही मोह है, समझ ही ज्ञान है, अपेक्षा ही दुःख है, एकांत ही सुख है. म्हणून आपण त्याप्रमाणे जगलं पाहिजे. आपण कोणाची जास्त अपेक्षा करू नये आणि एकांतात राहायचं, त्यातच सर्वात मोठं सुख आहे. आणि जो तुमचा अंत असतो तो तुमचा प्रारंभ असतो. म्हणून हार कधीच मानू नका आणि मागे कधी हटू नका. आणि वासनाचं मोह असते, जेवढी जास्त आपल्याला ज्या गोष्टीविषयी ज्या व्यक्तीविषयी वासना असली तेवढी जास्त आपण त्या मोहामध्ये अडकत जातो आणि मग आपण तिथे फसून जातो. हिंमत ठेवा आणि पुढे जा. तुम्ही तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर साधी माणसं आहोत, म्हणून आपल्याला ते टोमणे बसणारच आहेत. फक्त आपल्या मार्गाने, चांगल्या मार्गाने चालत राहा. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते, हे तितकंच कराय. एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतीचे कधी धोका देतील हे सांगताही येत नाही. आणि जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे आणि ते स्वामी तुमच्याकडून मागत आहेत. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही, तो फक्त मिळवता येत असतो. मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हरवून बसतो आणि तोच आनंद आपण नक्कीच घेतला पाहिजे आणि त्या आनंदाने आपण नक्कीच सुखी समाधानी होऊन जाऊ. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे कर्म हे तुमचं भविष्य ठरवत असतात. म्हणून कर्म करताना जरा सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती
अजिबात नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला नक्कीच महत्त्व असतं. आणि त्यालाच महत्त्व असायला हवं. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात आपण तिथून करत असतो. म्हणून आपण सकाळी नक्कीच देवाचे दर्शन घ्यायला हवे. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका. परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका, हे लक्षात ठेवा. आणि ती माणसंच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील. म्हणून स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की मग 60 वर्ष जगो, ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी मागे हटू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे आम्हाला मन द्या. आम्हाला तेवढंच आहे आणि तेवढंच हवं आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले ही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच होणार नाही. आणि स्वामी महाराज ते होऊही देणार नाही. ते आपले नेहमी चांगलं बघत असतात आणि ते आपल्याप्रमाणे, आईप्रमाणे आपल्याला जोपासत असतात. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, आणि मग परंतु आपली वाईट वेळ सांगते की जग काय आहे. म्हणून या दोघी गोष्टीमधला अर्थ खूप मोठा आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होईल ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. हे लक्षात घ्यायला शिका. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा. मार्ग सोपा होणार आहे. आणि मार्ग सोपा तेव्हा होईल जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल. आणि पण हिंमत हारू नका आणि फक्त चालत राहा. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी तयार ठेवतील आणि तुमच्यासाठी सर्व काही देतील. गळ्यात बंद ठेवल्याने गळ्यात थांबते, वेळ नाही. तसेच खोटे लपवल्याने खोटे लपते, सत्य नाही, आणि ते कधीही बाहेर येत असतं. म्हणून जीवनात तुम्ही काही नाही बनले तरी चालेल, पण एक चांगले व्यक्ती बना. कारण इथे स्पर्धा खूप कमी आहे आणि चांगले व्यक्ती सहसा कोणी बनायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठेच जाणार नाही. तुम्हाला सर्व काही करायला लागणार आहे. म्हणून आत्ताच करून घ्या. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज सव्याज परत करीत असतात आणि ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याप्रमाणे वागा. नक्कीच ते तुम्हाला त्यांच्याप्रमाणे फळ देतील. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते आणि मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. म्हणून या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यामध्ये विश्वासाला जास्त किंमत ही असते. म्हणून विश्वास कधी तुम्ही तोडू नका. आणि कोणाचा विश्वास तोडल्याने तुम्हालाही पुढे तसे कर्म भोगावे लागतील. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात. आणि कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो, मग तो बाण पुढे जात असतो, मग तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. तसेच आपण जितके मागे जाऊ तितकेच आपण पुढे जाणार आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. नाकारले गेलात म्हणून नाराज होऊ नका. लोक कायम महाग गोष्टी नाकारतात कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते आणि मग ते खच्ची होत असतात. मित्रांनो, तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. आणि तडजोड ही तुम्ही नक्कीच केली पाहिजे, पण स्वामींच्या भक्तीमध्ये कोणतीही तडजोड करू नका आणि कधीही मागे हटू नका. फक्त स्वामींची भक्ती करत राहा आणि त्यांची सेवा करत राहा. आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो आणि तोच शेवटपर्यंत विजयी ठरत असतो. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा आणि ते म्हणजे प्रयत्न. आणि ते प्रयत्न केल्यानेच तुम्ही तुमच्या यश शिखरावर पोहोचणार आहेत आणि भरपूर यश तुम्हाला मिळणार आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येत असतो. म्हणून आपण कधी खोटे बोलू नये आणि कोणाशी खोटे वागूही नाही, नाहीतर तसेच फळ आपल्याला मिळत जातात. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं मात्र संस्कारात असावं लागतं. म्हणजे संस्कार आपल्याजवळ आहेत असं आपण समजलं पाहिजे. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती इथं कुणीच नाही आणि कुणासोबतही नाही. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चगळून चगळून खातो.
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद तुम्ही मनापासून घ्यायला शिका. आणि मग ते मनापासून घेतले तर तुम्हाला सर्व काही समाधानाने सुख लाभेल. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काही लोक भेटतील तर तुम्ही गोड, अगदी निरागस आणि चांगल्या प्रेमळ व्यक्तीने आणि प्रेमळ स्वभावाचे तुम्हाला भेटत असतील. म्हणून तुम्ही नक्कीच माणसं जोडायला घेतली पाहिजे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीची जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल. मग तुम्हाला उद्याचे यश जर अनुभवायचे असेल तर तुम्हाला आज काबाड कष्ट करावंच लागेल आणि भरपूर कष्ट केल्यावरच तुम्हाला संधी मिळेल कुठेतरी जायची आणि वर जायची. म्हणून मित्रांनो, जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात. जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली माणसं असतात आणि तीच आपण जपून ठेवली पाहिजे. कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. आणि ते सल्ला आपण त्यांच्याकडून मागतो म्हणून आपल्याला आधार हवा असतो, कोणाचा सल्ला नाही. तेव्हा आपल्याला कोणीतरी आधार दिला पाहिजे आणि सल्ला कोणाला दिला नाही पाहिजे. म्हणून जे काही चालू आहे ते तुमच्यासोबत आणि ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही तुमचं नीट होणार आहे. हेही खरं आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येत असते. म्हणून तुमची भक्त खरी श्रद्धा पाहिजे आणि निर्मळ मनाने तुम्ही भक्ती केली पाहिजे. सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलीनं समोर हात जोडून तर बघा. वाईट वेळ काही नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही आणि मग सर्व काही तुम्हाला मिळेल जे तुम्हाला पाहिजे आणि तुमचं नशीब एका दिवसात पलटून जाईल. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास किंवाही कोठेही सामर्थ्य आणि समर्थ्य असल्यासोबत आणि आपल्यासोबतच असतात. आपल्याला संकटे, वाईट प्रसंग नाही आले तरी मग स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू ठेवायचे आहे आणि चालू राहिलेच पाहिजे. तरच तुम्हाला त्याचे अनुभव बघायला मिळत असतील. म्हणून तुम्ही आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका आणि स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला. मग असे स्वामी आपल्याला अभय वचन देत आहे आणि आपण निश्चितच घाबरले नाही पाहिजे, कारण स्वतः स्वामी मालक आपल्या सोबत आहेत आणि पाठीशी आहेत. म्हणून भूतकाळातील चुकांवर लक्ष देऊ नका, तर त्यांच्याकडून शिकून पुढे जा आणि भरपूर काही उन्नती तुम्ही नक्कीच करा. स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने नक्कीच प्रत्येक दुःखातून मुक्ती होते आणि जगणं तर सहजतेच, पण स्वामींजींची सोबत असल्याने मृत्यूनंतरही सुटका नक्कीच होत असते आणि मृत्यूही आपल्याला सोडून जात असतो. म्हणून आपण नक्कीच स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधी चांगलं असतं. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा कोठेही समर्थ आपल्यासोबत असतात आणि आपल्याला संकटे, वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण सतत चालू राहिले पाहिजे आणि ते चालू आपण ठेवायलाच पाहिजे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे, स्वामींचे मुखात घेतलेले नाव हे कधीच वाया जात नाही आणि वाया जाणारही नाही. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंटमध्ये लिहितील आणि स्वामी समर्थ लिहिल्यानंतर नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन या व्हिडिओ मार्फत घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे आणि जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सोबत आहे तेव्हा कशाचा शाप आहे. आणि स्वामी समर्थच आपल्याला भरपूर काही गोष्टी मिळवून देत आहेत. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा आधीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा या ब्रह्मांडात कुठे नाहीये. आणि औदुंबरामध्ये तुमची काळजी एकदम चांगल्या पद्धतीने घेतली जाईल आणि मग तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी तिथे शिकवल्या जातील. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी नक्कीच स्वामींना आणि स्वामींच्या सेवेला सोडू नका. म्हणून भले ही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण माज मात्र नक्कीच करायला शिकू नका आणि माज कधीच करू नका. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कधी अहंकार देखील करू नका. आणि जो व्यक्ती माज करतो आणि जो माजलेला असतो तो कधीच पुढे जात नाही आणि कधीच कोणते चांगले काम करत नाही. स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही केलेल्या काही साध्य करण्यास सक्षम आहात आणि स्वामी पाठीशी असताना अशक्य ते शक्य कसं होऊ शकेल हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. किती कमावून ठेवलं तरी नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायला लागेल आणि तुमची मुलं त्यावर मजा मारतील. म्हणून तुमच्या पुरताच कमवा जेवढं तुम्हाला पाहिजे. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे आणि हे लक्षात ठेवा. आणि म्हणून
लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या तरी दगडाच्या मागे उभा आहात आणि तो दगड तुम्हाला अडचण येतोय. नक्कीच त्या दगडाची तुम्ही तांडव घालायला शिकू नका आणि ते तांडव घातल्यानंतर त्या दगडाशी तुम्ही भांडण करायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात स्वामी नावाची लहर ही पाहिजेच आणि स्वामी नाम हे आपण जपायला हवं. का? ध्येय साध्य करणे आपल्याला स्वामींमुळे शक्य होते. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो ना तरी सदैव पाठीशी आहे असे मग स्वामी आपल्याला म्हणतात. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कधी न डगमगू देता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि बिंदासपणे या आयुष्यात जगलं पाहिजे. कारण स्वामीं एवढी हस्ती ते कोणीच नाही. कारण स्वामी समर्थांचे भक्त अख्ख्या राज्यात आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आहेत आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील आणि तुला ते समजणारही नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. फक्त आपण आपलं काम करत राहायचंय. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्याची कर्म मात्र आपल्या आयुष्यात ही चांगले असतात. आणि जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी या आनंदात बदलून जात असतात आणि ते आपल्याला समजतही नाही. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे असतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यामध्ये त्याला कोणाची गरजही भासत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील. कारण तू माझा हात धरला आहेस, तुझे कधीही वाईट होणार नाही. म्हणून स्वामींच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि सर्व कामं आपल्याला चांगल्या पद्धतीने करत राहायची आहेत. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचा होत असतो आणि शेवटी तुमचाच विजय हा फिक्स आहे. कारण आपल्या पाठीमागे खुद्द स्वामी समर्थांचा हात आहे. म्हणून हरलेल्या मनाची आशा आहेत स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी. पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी. म्हणून स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या. कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड आपल्याला होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग मात्र आहे. आणि प्रश्नांची उत्तरे मिळण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आपल्याला आवश्यक आहे. आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप आपल्या आयुष्यामध्ये मौल्यवान ठरते. आणि त्यासाठी आपण भरपूर काही मेहनत घेतलीच पाहिजे आणि प्रयत्नही केलेच पाहिजे. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या. कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग मात्र होत नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या. कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. आणि तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच तुमचं मन हे प्रसन्न राहील, त्यानेही तुम्हाला आळस येणार नाही. म्हणून एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य मात्र पूर्णपणे दिले जाते आणि त्यांनाच पुढे केले जाते. म्हणून आपण कोणतेही काम करत असू त्यात आपल्याला पुढचा विचार नक्कीच करायचा आहे की आपण वर कसं जाऊ शकतो. म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा. कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करायला हवे. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल
तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजाने हे तुमच्या कामाचे कौतुक मात्र केले पाहिजे. आणि जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असेल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि स्वामींचा हात तर तुमच्या पाठीशी असणारच आहे. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा. कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते आणि ते धाडसच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण कासवी शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकत असते आणि तुम्ही तसेच न थांबता प्रयत्न मात्र केले पाहिजे. आणि त्या प्रयत्नांमागे तुमची चिकाटीही असली पाहिजे. आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्वाची असते. आणि ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही प्रयत्न करणं भागच आहे आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनात सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत आणि ते प्रयत्न सोडून देतात. जर तुम्हाला असं वाटत असेल तर स्वामींचा नक्कीच तुम्ही धावा घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला नवीन मार्ग प्राप्त होईल. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा. कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात. त्यामुळे तुम्हालाही जीवनात संकटांना सामोरे जावेच लागणार आहे हे मात्र निश्चित. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग की पुस्तकांशी आपण मैत्री केली पाहिजे आणि गुरुचरित्राचा अभ्यास आपण नक्कीच केला पाहिजे. गुरुचरित्र वाचल्याने आपल्या जीवनातील भरपूर काही संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये आपण नक्कीच ठेवले पाहिजे. कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला जात असतो. आणि आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळेल. जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही आपले होत असते. आणि हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीही मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. त्याच्याकडून आपण शिकलेच पाहिजे. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारे आपल्याला वाटत असते. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे. कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होतच असते. आणि नेतृत्व हा गुण तुमच्यात असायला हवा. हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात आपल्याला व्यस्त राहायला हवे. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवेल. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा. कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल. पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही आपल्याला लागणार नाही. स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल आणि ते मिळते सुद्धा. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय हा साध्यच करू शकतो.
आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल ना, तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असले पाहिजे. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागते आणि कष्ट हे उचलावे लागते. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र येत नाही आणि आयुष्यात त्याला अपयश त्याच्या मार्गावर दिसतही नाही. म्हणून स्वामींवर पूर्णपणे आपण विश्वास ठेवायला हवा. म्हणून आपल्याला जे भेटले ते भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे या अर्थाने घ्यावा आणि त्या अर्थाने आपण जीवनाची नौका पुढे सरकावी. आमची वाईट वेळ नव्हती, आम्हाला माणसाचं वाईट भेटली होती आणि त्या वाईट माणसांमुळे आम्ही त्यातून निघू शकत नव्हतो. म्हणून ती माणसं चांगली भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि नक्कीच माणसं चांगली भेटली आणि स्वामींचा आशीर्वादही त्यात आम्हाला लाभलेला आहे. म्हणून तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कुणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. आणि नक्कीच तुमची भक्ती आणि एकदम त्यामध्ये एवढा आनंद मिळतो की ते सांगू नका. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशामध्येही नाही. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. आणि नक्कीच तुम्हाला कोणती माणसं सापडणार नाहीत, तर तुम्ही फक्त स्वामींना जीव लावा आणि स्वामींची भक्ती करा, बस, बाकी काही नाही. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणालाही व कोणतीच गोष्ट ही नाही आणि फक्त स्वामींचं नाम आहे आणि ते आपण घेत राहा. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते आणि संकट काळात ती आपल्या बरोबर देखील असते. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि तेही आपल्याला लाभत असते ज्याचा आपण विचार देखील केला नव्हता. आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात, पण आपण काय करतो की त्या गोष्टी या आपण चुकीच्या मार्गाने नेतो आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. पण तसं न करता आपण फक्त चांगला विचार केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. नक्कीच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे हरवलं आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे, कारण दिलेले श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि कधीच खाली येतही नाही. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि उशिरा लोकांना त्यांची कर्माची फळं मिळतात. मग ती वाईट असो किंवा मग चांगली असतो, मग ती फळं त्या लोकांना मिळून नक्कीच राहत असतात. म्हणून आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे आणि सर्वात चांगलं हत्यार हे धैर्य आहे आणि सर्वात चांगली सुरक्षा हे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध हे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि त्याचा आनंद तुम्ही जीवनात नक्कीच घेतला पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही आणि ते फक्त परमेश्वराला माहिती असतं. आणि नक्कीच परमेश्वरही त्याचा विचारही करत असतो. म्हणून जीवन एक घाट आहे जिथे काही अशी वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका, जे होईल ते पाहिलं जाईल आणि स्वामी आपल्या सोबत आहेत, फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कुणीच कुणाशी बोललं नसतं. हे कटू आहे पण सत्य देखील आहे. म्हणून स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आळस झटल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून आळस तुम्ही अजिबात जीवनामध्ये नाही केला पाहिजे आणि नेहमीच चांगल्या मार्गाने आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता कशी आहे यावर आपले जीवनही अवलंबून असते. म्हणून मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण हा भाविकच असतो. म्हणून आपला गाभारा मनाचा पवित्र ठेवा आणि पवित्र मनाने प्रत्येकाचा विचार देखील करा. म्हणून माझ्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे, पण आपण काय करायचं, सगळ्यांशी गोड बोलायचं आणि चांगलं बोलायचं, बस एवढंच आपण करायचं आहे आणि चांगल्या मार्गाने आपण लोकांशी जोडायचं आहे. म्हणून कुणाच्या मनात काय चाललंय ना याचा विचार करत बसायचा नाही आणि तो विचार करून आपल्याला काही होणार सुद्धा नाही आणि आपण अजून पण प्रॉब्लेम मध्ये येऊ आणि संकटात देखील येऊ.
म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधी सोपाही नसतो. म्हणून तो प्रवास नक्कीच तुम्ही करून बघा आणि यश मिळवून बघा. तुम्हालाही तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष, बस एवढंच करायचंय. आणि मग तुम्ही आयुष्य बघा कसं आनंदाने जगणार आणि आनंदाने तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळणार आहेत. मित्रांनो, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून आपले स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे मनात ठेवा आणि हृदयात ठेवा. म्हणून तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय चाललं आहे ना, हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण ते तुम्हाला नक्कीच पाहतात, कारण ते तुमच्या हृदयात आहेत. आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं शक्य गोष्ट ही कोणतीच नाही जगात की स्वामी ती शक्य करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण जे मागतो ते तर खूप छोटं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागत असते. म्हणून अहंकारापासून सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कळा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कळा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची हवी. आणि कष्टाचा पैसा हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकत असतो. आणि कष्ट केल्याशिवाय माणसाला यशही मिळत नसते. म्हणून स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्यावरच सगळं काही उलट फिरत असतो. म्हणून पहिल्या दिवशी लोक हसतील तुम्हाला, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय ना तेच करा आणि त्या मार्गाने चला. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय या जीवनात नक्कीच देतील. आणि साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत तुम्ही अजिबात करू नका आणि कुणाला तसा वादाही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणत आहेत की कुठेही जा तेथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. फक्त स्वामी समर्थांच्या नामात आपण राहिलं पाहिजे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. म्हणून देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे आपल्याला देव सांगून गेले आहेत. म्हणून माणसांची काळजी घ्या आणि माणसं जपायला शिका. नक्कीच तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवून जाल. आणि सत्य पचवण्याची कुवत नसली की माणूस खोटी बदनामी करायला ही सुरुवात करत असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल, पण लाचारीत जाता कामा नये. आणि कुणाजवळ लाचार व्हायला आपण एवढे राहू नये की आपण कष्ट करू नये आणि आपण मागे राहू. म्हणून कष्ट जरूर केले पाहिजे आणि कुणापुढे लाचार झाले नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला या आयुष्यात सापडतील आणि त्यांना मी तुमच्यासाठी पाठवून देखील देईल. फक्त तुम्ही शोधायला बाहेर तर पडा, सर्व काही मिळेल. म्हणून नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला हा शिकत असतो आणि तोच आयुष्य हे जगतही असतो. म्हणून लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण दिवस तेच आहेत, पण लोक ही पहिल्यासारखी राहिली नाहीत. म्हणून आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण हे नक्कीच असायला हवं. त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि काळ आणि पैसा देखील वाचत असतो. म्हणून कर्म चांगले करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला, अशी म्हण आहे. म्हणून आपण कर्म चांगले केले तर देव वरून बघतच असतो आणि तो देव आपल्या सोबतही असतो. म्हणून वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहत असतात. म्हणून मित्रांनो, शब्द हे तुम्ही आयुष्यामध्ये हे जपून वापरायचे असतात. म्हणून कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल ना, तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा भरपूर काही चमक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला ना, तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या पाठीशीच असणार आहे. म्हणून स्तुती ऐकायची असेल
तर संकटाला हरवावंच लागेल आणि संकट हे तुमच्यावरून नक्कीच चालले जाईल. फक्त स्वामींच्या सेवेत तुम्ही राहायला हवं. माहित नाही तुमचं आणि माझं नातं काय, असं स्वामींना कायम म्हणत असतो. आणि पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे आणि स्वामींशिवाय जगणं हे आपल्याला होऊ शकत नाही. आणि स्वामींचं आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. ती योग्य वेळी योग्य तेच करतात आणि योग्य निर्णय ते आपल्यासाठी घेत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी ह्या तुम्हाला मिळाल्या नक्कीच पाहिजे. म्हणून कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग तिथे मी नाही. आणि तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, माझ्या नशिबात. म्हणून कोणाच्या ही नशिबात कोणती गोष्ट नाही हे वरूनच ठरून येत असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. देवाला ते चुकले नाही तर आपल्याला कसे काय चुकणार आहे. म्हणून कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आयुष्य चांगल्यापणाने कसे जगता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही. म्हणून दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईटच होईल. आणि हेच सत्य आहे आणि हीच नीती सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी 24 तास तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि मी तुला दर्शनही देत असतो. फक्त तू मला ओळखायला शिक. नक्कीच तुला मी चमत्कार दाखवणार आहे. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे हे अजिबात ओळखता येत नाहीत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अजिबात नसते. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचार सोडून द्यायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असले की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची नक्कीच बदलून जाईल. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन हा उपयोगच नसतो. म्हणून हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत आणि ती म्हणजे आपले आई वडील आहेत आणि त्यांना जपा. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाहीये आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप ही मजेशीर गोष्ट आहे. आणि काही लोकांना वाटतं की देवाला मी भजत आहे आणि त्यांना मी नामस्मरण करत आहे तेव्हा देव बघतायत, पण ते चुकीचे काम करत असताना देव बघत नाही असं त्यांना वाटत असतं. पण तसं नसतं. देव त्याही वेळी तुम्हाला बघतही असतो. म्हणून मिठासारखं झाले आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात, पण त्यांना हे माहीत नाही की आपला पण काळ हा येणार आहे आणि आपल्या सोबत स्वतः स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटतील. म्हणून भोळ्या भाळ्या माणसाला कधी फसवू नका, भ्रमात राहू नका. हा माझा तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की कोणीच कुणाचं नसतं हे लक्षात ठेवा. म्हणून वेळेनुसार बदलणारी माणसं हे आयुष्यात कधीही तुम्हाला धोका देखील देऊ शकतात. म्हणून साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत आणि ते शेवटी जाऊन ते समजत असतात. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते आणि ते शेवटपर्यंत टिकवणेही गरजेचे असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात धडे हे मोठे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम तुम्हाला मिळत असतात. आणि संस्कार चांगले असतील ना तर ती व्यक्ती कुणाच्या ताटातले हिसकावून खात नाही. आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातले थोडं दिल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून सवय बदलू शकते, स्वभाव माणसाचा कधीच बदलू शकत नाही आणि तो बदलण्यासाठी त्याला खूप परिश्रमही घ्यावे लागतील. म्हणून पैसा कमवण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी पैसे कमवा. कितीही कमावून ठेवलं तरी सोबत काहीच येणार नाही. मन मारून नाही, मन भरून जगायचं असतं. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, फक्त ती गोष्टाची जाणीव आपल्याला नक्कीच राहायला हवी. आणि ती जाणीव जर ज्याला असली ना त्याला प्रत्येक गोष्टीचं मोल हे नक्कीच जीवनात समजत असतं. म्हणून 1 वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे आपले स्वामी समर्थांची कृपा आहे असं समजा आणि त्यांना नक्कीच तुम्ही धन्यवाद द्या. मित्रांनो, श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा आपल्याला अजिबात कळणार नाहीये. म्हणून कचऱ्यात फेकलेली भाकरी हेच सांगते की पोट भरलं की माणूस आपली लायकीही विसरून जात असतो. म्हणून स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधी योग्यच
ठरत असतो आणि तो शेवटपर्यंत योग्यच असतो, कारण त्या व्यक्तीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो आणि स्वामी आपल्या पाठीमागे असतात. म्हणून जीवनात चांगले घडो वा वाईट घडो, पण जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि म्हणून स्वामींच्या इच्छेतील वाईटही चांगलेच आपल्यासाठी नक्कीच असणार आहे. आणि म्हणून झाकल्या मुठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष हा आपल्यासाठी चालू होत असतो. आणि एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता मात्र येत नाही. म्हणून गरज संपली तर लोक देवाला विसरतात, मात्र आपण तर माणसं आहोत आणि ही माणसं आपण जपून ठेवली पाहिजेत. कारण माणसं यांना मनं असतात आणि मन हे आपण कधी कुणाचं तोडू नये. म्हणून चांगले करून ही काही लोक वाईट समजत असतील ना, तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता अजिबात नसेल. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसे परकी मात्र होऊन जात असतात. म्हणून 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अधिक वाढून जात असते. म्हणून जिथे संपूर्ण शक्ती होतात असमर्थ, तिथे फक्तच एका विश्वशक्ती असते, ते नाव आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणून हळूहळू का होईना श्री स्वामींच्या नामस्मरणाने चांगले दिवस आपल्याला नक्कीच येत असतात आणि शेवटपर्यंत ते टिकतही असतात. म्हणून चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील आणि तुम्ही तुमचे प्रयत्न फक्त इमानदारीने करत राहा. आणि जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी, तर पडलेल्याला उठून चालायला लावणारी नक्कीच असायला हवीत. म्हणून नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे, कर्मच होते गेला जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. म्हणून आपण काहीतरी चांगले कर्म केलेले असणार, त्यामुळेच आपण स्वामींच्या भक्तीत आलो आहोत आणि स्वामी आपल्याला बोलवत नक्कीच आहेत. म्हणून मी हे केलं, मी ते केलं असं म्हणून लई हवेत आपण जाऊ नका. तुम्ही फक्त निमित्त करणारा परमेश्वर आहे. पाण्याची वाफ होऊन कितीही ढग गेलात तरी पाऊस होऊन जमिनीवर यायचा आहे आणि हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चुका करणे हा जीवनाचा एक भाग आहे, पण चुका मान्य करण्याचे धाडस मात्र फार कमी लोकांमध्ये असते. आणि ती चुका मान्य करून काहीतरी त्यातून शिकून आपण नवीन धडा हा जीवनाचा नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असणार आहे आणि तो अनुभव हा शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहे. म्हणून प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. म्हणून कदर करायला शिका. कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात आणि ते आयुष्य आपल्याला परत परत असा मोकाही देत नाहीत. म्हणून मनमंदिरात नित्य होतेच पूजा स्वामींची, आस आहे मनाला फक्त त्यांच्या दर्शनाची. आणि त्यांचं दर्शन हे आपल्याला नक्कीच होईल, फक्त त्या भावदीर्थाने आणि मनापासून आपण त्यांची भक्ती करायची आहे. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून दुनिया साथ चले या ना चले, पण आप साथ रहना मेरे स्वामी समर्थ. आणि स्वामींना हीच प्रार्थना आपण करूयात. म्हणून कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते जो उन्हें खटकाने की ताकद रखते. म्हणून तुम्ही जर तुमच्या यशाचे दरवाजे वाजवलेच नाही तर ते कोणी उघडणार नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करायचे आहेत आणि आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवायचा आहे. योग्य वेळ आली की तो एवढा देतो की तुम्हाला ते संपणार नाही आणि मागायला काही उरणार पण नाही. म्हणून वेळ तर महत्वाची असतेच, पण त्या वेळेला आपल्यासोबत कोण उभं असतं ते मात्र तितकंच महत्वाचं देखील नक्कीच असतं. म्हणून माणूस एक दुकान तर जीभ कुलूप आहे, ते कुलूप उघडल्यावरच समजतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. म्हणून ते दुकान उघडल्यावर आणि तोंड उघडल्यावर आपल्याला माणूस कळत असतो आणि ते दुकानही कळत असते. म्हणून घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कधी तुम्ही श्रीमंती समजू नका. घरातला आईचा हसणारा आवाज आला की समजून जा की हे घर श्रीमंताचं नक्कीच आहे. म्हणून 100 वेळा तुटून सुद्धा तरी चालणे म्हणजे पण पुन्हा पुन्हा उभं राहून धावायची आणि तयारी मात्र ठेवावी लागेल, कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही बरं असतं. आणि त्यामुळे आपल्याला जीवनाचा अनुभव हा नक्कीच येतही असतो. म्हणून हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा ही माणसंच जास्त आडवी येत असतात आणि तीच आपल्याला भरपूर काही अडथळे आणत असतात. म्हणून जे पाहिजे ते मला मिळालंच पाहिजे हा हट्ट चुकीचा आहे. काही नशिबावर तर काही योग्य वेळ आली की सगळं काही आपल्याला मिळत असतं. म्हणून स्वामी सांगतात,
मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा खूप आहे. म्हणून पटणार नाही कोणाला, पण हे कडू सत्य आहे. आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी नक्कीच ते संबंध चांगले ठेवत असतात. किंवा चांगली परिस्थिती असली तर चांगले, नाहीतर वाईट परिस्थिती असली तर मग वाईट. म्हणून भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर तो ठेवत असतो. म्हणून विचार करा, प्रत्येकावर विश्वास तुम्ही अजिबात ठेवू नका. पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं ही कधीच परत आपल्याला मिळत नसतात. आणि स्वामी म्हणतात, शब्द हे चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करत असतात. म्हणून माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबतच ठेवावे. आणि मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात आणि शहाणी माणसं अति शहाणी सुद्धा असू शकतात. म्हणून अंतिम सत्य हेच की माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं कारण. हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातून निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि स्वामी हेच दोन शब्द आयुष्यात तारण्यास समर्थ सुद्धा आहेत. म्हणून त्यांना म्हणतात की श्री स्वामी समर्थ. म्हणून अन्याय सहन करणारा टिकतो, पण करणारा कधीच टिकत नाही. त्याला फेड ही करावीच लागत असते आणि तो अन्याय प्रत्येक गोष्टीवर लागू होत असतो. मग तुम्ही कुठेही समजा आणि कसाही समजा. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट हे केलं नाहीये. म्हणून नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील, पण हृदयात राहणारी माणसं क्वचितच आपल्याला आयुष्यात ही भेटत देखील असतात. म्हणून ते आयुष्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगायचंय आणि चांगल्या पद्धतीने त्या आयुष्यात आपण वागायचं नक्कीच आहे. म्हणून कमी कधी संपत नसते. संसार तो संसार असतो. आणि आशा कधी संपत नसते, ते जीवन असते. आकर्षण कधी संपत नसते, ते प्रेम असते. आणि खर्चून कधी संपत नसते, ते ज्ञान असते. आणि थांबवून कधी थांबत नसते, ते वय असते. आणि अडकून कधी अडत नसते, ती बाधा असते. आणि मारून कधी मरत नसते, ती फक्त माणुसकी असते. म्हणून माणुसकी कधी मारू नका आणि माणुसकी फक्त तुमच्या मनामध्ये जिवंत नक्कीच ठेवा आणि शेवटपर्यंत ठेवा. कारण ही माणुसकीच तुम्हाला शेवटी साथ नक्कीच देणार आहे आणि या माणुसकीला तुम्ही जपलं नक्कीच पाहिजे. आणि म्हणून जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल असं संगत आयुष्यात लाभले ना, तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढून जाते आणि ते 100 पटीने पुढे जात असते. म्हणून अशी माणसं भेटणंही तुमच्या नशिबात असायला हवं. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं, ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून ते तुम्हालाच करायचं आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि हा स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या स्वामी संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.